नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयात रबाले येथे राहणारी सोनम डोंगरे 8 महिन्यांची गर्भवती महिलेला उपचारासाठी दाखल केले असता तिला चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले असून एक महिला त्याच रुग्णालयात गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे। अशामुळे ऐरोलीतील मनसेच्या वतीने मनसे उपशहर अध्यक्ष निलेश बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। तर मुख्यालयात आयुक्तालय यांच्या दालनात आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या समोर मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांच्या दालनात अर्धनग्न आंदोलन करण्यात आले। आंदोलनानंतर आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी डॉक्टर राजमाता जिजाऊ रुग्णालयाचे डीन भावना पगारे यांना निलंबित केले। नंतर गर्भवती 8 महिन्याच्या असलेल्या आमच्या सोनम डोंगरे ज्या आमच्या भगिनीचं निधन झालं, तिचं बाळ दगावलं, तिला आज समाधान ती व्यक्त करेल वर जरी असेल तरी ह्या आमच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ही भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही अर्पित करतो। डॉक्टर भावना पगारे ज्या मुख्यतः प्राथमिक जबाबदार या गोष्टीला दर्शन भागात, डॉक्टर भावना पगारे स्त्रीरोग तज्ज्ञ यांचं निलंबनाचं पत्र आज आम्ही आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनानंतर महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी काढलेलं आहे। जरी आम्ही फारसे समाधानी नसलो तरी जोपर्यंत डॉक्टर भावना पगारे ह्या गुन्हेगार म्हणून सिद्ध होत नाही आणि जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही सदोष मनुष्यवधाचा आणि त्या जेलमध्ये तुरुंगात जात नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठपुरावा आमचे नगरसेवक अभिजित देसाई सभागृहात करतीलच आणि रस्त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की देईल। आमचे नगरसेवक अभिजित देसाई आम्ही सगळ्यांनी ही सुद्धा मागणी केलेली आहे। कालपासून 2 घटना घडल्यात, ज्या 2 मुलींना विजेचा धक्का लागलाय त्या फोर्टिज हॉस्पिटलला आहेत। MSCBने संपूर्णतः जबाबदारी महापालिकेच्या विद्युत विभागाची सांगितली। त्याचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गाडे असतील, डेप्युटी इंजिनियर असतील, ज्युनियर इंजिनियर असतील, अर्ध्या तासामध्ये त्यांच्या सुद्धा चौकशीचं आणि चौकशी करेपर्यंत निलंबनाचं पत्र पुढच्या अर्ध्या तासात आमच्या हातात असेल। सकाळपासून 3 वेळा 100% आज आम्ही इथे येऊन अर्धनग्न आंदोलन केलंय, आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी केलंय। आमच्या या भावना आमच्या सोनम डोंगरे या बहिणीशी आहेत, रेचा मिश्रा या बहिणीशी आहेत आणि 3 महिन्यापूर्वी 17 मार्चला ज्या प्रतीक्षा खांडेकर या आमच्या बहिणीचा अशाच पद्धतीने याच इंजेक्शनमुळे जीव गेला होता, तिचं बाळ दगावलं होतं, त्या सगळ्यांना हा एक प्रकारचा न्याय आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्यानंतर मिळालेला आहे। याचा कायम आम्ही पाठपुरावा करत राहू। इथले कोण सत्ताधारी आहेत, मग ते ठाण्याचे आहेत की कोपरखर्णे आणि बोनकोडेचे आहेत, ज्यांच्यामुळे सातत्याने हे इंजेक्शन याचा साठा ठेवला जातो हॉस्पिटलमध्ये आणि हा साठा संपत नाही तोपर्यंत लोकांवर उंदरं मारल्याप्रमाणे या साठ्याचा वापर होतो। याचा सुद्धा आरोपी, याचा सुद्धा खलनायक महापालिका आयुक्तांनी शोधून काढावा। कुठल्या कंपनीचे इंजेक्शन आहे? हे आता त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला, डेक्सा नावाचं जे काही इंजेक्शन्स आहे, पुढच्या काही दिवसात त्याचे डिटेल्स आमच्याकडे येतील। FDI ला त्यांनी दिलेलं आहे, संपूर्ण साठा आता सील करून ठेवलेला आहे। तुर्तास तरी ही माहिती आम्हाला आयुक्तांनी दिली, त्याची प्रेस रिलीज काढून या संदर्भातली माहिती नवी मुंबईकरांना द्यावी अशी विनंती आम्ही आयुक्तांना केली। आम्ही श्रेयासाठी भांडणारे नाही, आम्ही दोनही ठिकाणी हॉस्पिटलमध्ये होतो, दोनही नातेवाईकांना आम्ही भेटलो, त्याच्या संदर्भातली कालच माहिती घेतली। माझ्या बोलल्यानंतर आयुक्त स्वतः फोर्टिज हॉस्पिटलला आले, त्या दोनही महाविद्यालयीन मुलींना भेटले। ही श्रेयाची लढाई नाही, प्रत्येकाने या संदर्भात जे केलंय त्याचं मी स्वागत करतोय। फक्त गंमत वाटते सत्ताधारी पक्ष इथे का आलेला नाही। इथले सत्ताधारी सभागृह नेते कुठे आहेत? व्हाईट हाऊसवर बसणारे मंत्री कुठे आहेत? ठाण्यात बसणारे उपमुख्यमंत्री कुठे आहेत? त्यांचा पक्ष कुठे आहे? विरोधी पक्षनेता कुठे आहेत? विरोधकांमधले जे पक्ष आहेत ते आज रस्त्यावरती आहेत। मुळात हे काम सत्ताधाऱ्यांचं आहे की महापालिका आयुक्तांना जाब विचारणं, ते मात्र कुठेही दिसत नाही। अर्ध्या तासाच्या वेळात ह्या अर्ध्या तासात भावना पगारे यांचं निलंबन झालेलं आहे। पुढच्या अर्ध्या तासात गाडे आणि जबाबदार इंजिनियर यांचं सुद्धा निलंबन झालेलं आपल्याला पत्र दिसतं। मागणी याची आहे की त्यांनी आता जे इंजेक्शन दिलीत त्या 2 महिलांना, त्या ताईंना, त्याच्यातले ते एक तर ऑफ झालेले डोंगरे म्हणून, विषय काय की त्यांनी इंजेक्शन थांबवलीत ती, त्याच्या जागी त्यांनी गोळ्यांचा डोस चालू केलेला आहे। पण प्रथमतः ही जबाबदारी आयुक्तांनी, महापौर आणि नवी मुंबईच्या आरोग्य विभागाने घ्यायला पाहिजे। आणि आम्ही इथं बघितलं, ठीक आहे हा हॉस्पिटल आहे म्हणून आम्ही शांतपणे इथे येऊन
कारण इथं डिलिव्हरीचे पेशंट असतात, त्याच्यासाठी आम्ही शांत म्हणून इथं आलोय. पण ही जबाबदारी त्यांनी घ्यायला पाहिजे. त्यांच्या कुटुंबाला अजूनही भेटायला नाही गेले. पण नवी मुंबईचे आयुक्त करतात काय? कारण जीव गेलेला आहे. जीव गेला असताना महापौर नवी मुंबईच्या आणि आयुक्त आणि आरोग्य विभाग यांनी प्रथमतः त्यांच्या कुटुंबाला भेटायला पाहिजे होतं. तसं न करता हे त्यांची वाट बघतात की त्यांना पुढे न्यायचं नाही, त्यांच्या अजून पोस्टमॉर्टम कसा करायचा. तर मला कुठं तर खंत वाटते की ह्या गोष्टी अशा झाल्या नाही पाहिजेत. कारण ऐरोलीमध्ये खूप गरीबातले गरीब वर्ग इथं येतात. आता त्यांच्या मनात भीतीचं वातावरण निर्मिती झाली. कारण डिलिव्हरीच्या सगळ्या महिला घाबरलेल्या आहेत. आम्ही खाली गेलो तर सगळ्या महिलांना भीती वाटायला लागली. तर ती भीती वाटत असताना आम्ही ह्या मॅडमला, डीन मॅडमला भेटायला आलो की ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत. याच्यासाठी जाब विचारायला आलो.